हॉस्पिटलमध्ये आईला शोधत एक मुलगा येतो. तो पुढे एका दरवाजाला पडलेल्या बगदाडापाशी येतो. तेवढ्यात आतून एक हात बाहेर येतो आणि त्याला आतमध्ये ओढतो. तो मुलगा जोरात ओरडतो, आई. 8 महिन्यांनी मंदारला त्याचा बाबा उठवत असतो. त्याला उठायचा कंटाळा आलेला असतो. शेवटी बाबा म्हणतो, मी आता एक नवीनच मंदार घेऊन येतो. तो माझं सगळं ऐकेल. मंदार उठून म्हणतो, तो तुम्हाला कधीच बाबा म्हणणार नाही, कारण तुम्ही तर माझे बाबा आहात. त्याचे बाबा फ्रेमकडे बघून म्हणतात, एकदम तुझ्यावर गेलाय. आपली जागा कुणालाही घेऊ देणार नाही. डिलिव्हरी देऊन बाबा त्याला क्रिकेट ग्राउंडवर घेऊन येतात. फाटलेल्या ग्लोव्हजला बाबांनी सेलोटेप लावलेली असते. चेअर्सअप करायला बाबा उभे असतात. तो रन्स काढतो. त्याला धावताना धाप लागते. तो खाली कोसळतो. बाबा त्याला घेऊन डिस्पेन्सरीत येतात. डॉक्टर त्याची तपासणी करतात. डॉक्टर काही टेस्ट करण्यासाठी त्याला संजीवनी हॉस्पिटलमध्ये जायला सांगतात. ते स्वतः डॉक्टर शेनॉय यांना फोन करून मंदार साठे वय 7 याला पाठवतो असं सांगतात. त्याच्या टेस्ट करून घ्या म्हणतात. श्रीकांत मंदारला संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. मंदार त्याला विचारतो, मला काही झालंय का? बाबा त्याला म्हणतो, तू नीट खात नाहीस ना, म्हणून तुला चक्कर आली. बाकी तुला काही झालेलं नाही. डॉक्टरकडे जाऊन औषध घेतल्यावर तू नक्की बरा होशील. बाबा त्याला सांगतो, तुझा जन्म याच हॉस्पिटलमध्ये झालाय, म्हणून हे हॉस्पिटल माझं सुद्धा फेवरेट आहे. तो त्याला ती बिल्डिंग बघायला घेऊन जातो. त्या बिल्डिंगचं काम चालू असतं. तो त्याला डॉक्टर शेनॉय यांचा फोटो दाखवतो. रिसेप्शनला चौकशी करून डॉक्टरच्या केबिन बाहेर ते वाट बघत असतात. नर्स आतमध्ये जायला सांगते. तिथे राधिका शेनॉय बसलेली असते. ती सांगते, 5-6 महिन्यापूर्वी बाबांना पॅरालिसिस अटॅक आला. तेव्हापासून चिल्ड्रन वॉर्डचा चार्ज मी घेतलाय. तो आपली ओळख श्रीकांत साठी अशी करून देतो. डॉक्टर राधिका त्याला तपासते. आलेल्या राजारामला ती मंदारला काही टेस्ट करण्यासाठी घेऊन जायला सांगते. टेस्टला जाताना त्यांना ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. राजाराम तिथे धावतो. दरवाजा बाहेरून श्रीकांत व मंदार पोलीस डोकावतात. तिथे राधिका येऊन त्या लहान मुलाला इंजेक्शन देते. श्रीकांत व मंदार बाहेर येतात. राधिका आल्यावर श्रीकांतला म्हणते, एक वेळ आपल्याला काही झालं तरी चालेल, पण या छोट्यांना काही व्हायला नको. मंदार परत त्या खोलीत डोकावतो. ते पॅथॉलॉजी लॅबकडे जातात. श्रीकांत डॉक्टर रवीशला भेटतो. तो त्याला सांगतो, मंदारचा जन्म याच हॉस्पिटलमध्ये झालाय, तेव्हा तुम्ही होता तिथे. तो त्यांना काय झालं म्हणून विचारतो आणि टेस्ट करायला सांगतो. राजाराम श्रीकांतला टेस्टचे पैसे काउंटरला भरायला सांगतो. श्रीकांत पैसे भरतो. मंदारच्या टेस्ट होतात. टेस्ट झाल्यावर राजाराम मंदारला बाहेरच बसायला सांगतो. मंदार खाली असलेल्या त्या मुलाकडे येतो. तो मुलगा त्याच्याशी बोलायला लागतो. माझं नाव भास्कर. तो त्याला त्याचं नाव विचारतो. मंदार आपली ओळख सांगतो. मंदार श्रीकांत साठी. तो विचारतो, तुला कुठल्या रूम मध्ये ठेवलंय? मंदार म्हणतो, कुठल्याच नाही. भास्कर म्हणतो, माझी आई एलिझाबेथ म्हणाली तुला तर ऍडमिट करणार आहे. तो मंदारला एक खिडकी दाखवतो आणि सांगतो, त्या खिडकीत राहते ती. या फोनवरून फोन केला की ती लगेच येते. मंदार त्याला विचारतो, तुला क्रिकेट खेळता येतं का? तो हो म्हणतो. तिकडच्या ड्रॉवर मधून कागदाचा एक बोळा बॉल म्हणून काढून घेतो. दोघे पळत हॉस्पिटलच्या बाहेर येतात. जुन्या इमारतीकडे येतात. तिथे पडलेली शिडी त्या खिडकीला लावून भास्कर शिडीवर चढतो. मंदार विचारतो, तू तुझ्या आईला नावाने का हाक मारतोस? भास्कर म्हणतो, इकडे सगळे तिला याच नावाने हाक मारतात. ती नर्स आहे ना म्हणून. तो मंदारला म्हणतो, तुला परत चक्कर आली ना की तू एलिझाबेथला सांग, ती तुला कायमचं बरं करेल. तिने खूप मुलांना बरं केलंय. ती आता मला पण बरं करणार आहे. तो शिडी चढून वर जातो. मंदार म्हणतो, मला पण एलिझाबेथला भेटायचंय. भास्कर म्हणतो, तू परत जा. आपण इकडे आलोय हे कुणाला सांगू नकोस. वर गेल्यावर डोकावून पाहत म्हणतो, ती तुला भेटायला बोलवेल, आणि कागदाचा बॉल त्याच्याकडे फेकतो. मंदारला शोधत राजाराम, राधिका, श्रीकांत बाहेर येतात. श्रीकांतला मंदार दिसतो. राजाराम त्याला भास्कर विषयी विचारतात. राधिका त्यांना जुन्या हॉस्पिटलकडे जायला सांगते. ती श्रीकांतला सांगते, तो जरा नजर चुकली की बाहेर पडतो. त्याला कॅन्सर झालाय, पण तरीही तो आराम करत नाही. अनाथ आहे ना तो, म्हणून त्याचा सगळा खर्च आम्हीच पाहतोय. जितकी रक्कम मिळेल तितकी कमीच आहे. तेवढ्यात राजाराम तिथे येऊन तो शिडीवरून वर गेलाय असं राधिकाला सांगतो. मंदार श्रीकांतला सांगतो, भास्कर त्याच्या आईला भेटायला गेलाय. तिचं नाव एलिझाबेथ आहे आणि ती याच बिल्डिंग मध्ये राहते. भास्कर एलिझाबेथला हाक मारत त्या दरवाजापाशी येतो. आतून त्याला कोणीतरी बोलावतो आणि तो मोठ्याने ओरडतो. श्रीकांत डॉक्टर राधिकाची वाट पाहत बसलेला असतो. झोपलेल्या मंदारला तिथेच ठेवून श्रीकांत डॉक्टरकडे येतो. मंदारला जाग येते. त्याला भास्कर दिसतो. तो त्याच्या मागे पळत जातो. मंदार ओटीमध्ये जातो. इथे राधिका श्रीकांतला सांगते, भास्कर त्या बिल्डिंग मध्ये पडला असेल. त्याला खूप लागलं होतं. इथे आणीपर्यंत सिच्युएशन क्रिटिकल झाली आणि त्यातच तो गेला. मंदार भास्करकडे येतो. त्याला पाहून खाली पडतो. नर्स श्रीकांतला बोलवायला येते. राजाराम त्याला घेऊन येतो. मंदारला तपासल्यावर राधिका सांगते, झोपेत त्याला श्वास लागतोय. हे इग्नोर करून चालणार नाही. त्याचा 2D एको, नंतर सिटी स्कॅन आणि MRI करून घ्यावा लागेल. त्यांना 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार असतं. त्याला भास्करच्या रूम मध्ये ठेवलेलं असतं. मंदार श्रीकांतला भास्करची आई कुठे राहते ते दाखवतो. भास्करकडे एक फोन आहे. तो त्याला सांगतो. फोन त्याला ड्रॉवर मधून काढून द्यायला सांगतो. त्याची आई सगळ्यांना बरं करते. भास्करला पण तिनेच बरं केलंय. मी तिला फोन केला तर ती मला सुद्धा बरं करेल. मंदार त्याला सांगतो. श्रीकांत जबरदस्ती करून मंदारला झोपायला सांगतो. राधिका टेस्ट करायला येते. त्याच्या टेस्ट होतात. मंदारला श्रीकांत बरोबर घरी जायचं असतं. तो हट्ट करतो. श्रीकांत त्याला रागावतो. तेवढ्यात राजाराम तिथे येतो. तो म्हणतो, मी आहे लक्ष ठेवायला. श्रीकांत त्याला एलिझाबेथ बद्दल विचारतो, पण तो सांगतो, अशी कोणीही नाही इथे. श्रीकांत तिथून निघतो. घरी येतो. पैशांची अरेंजमेंट करतो. मंदार खिडकीत येतो. ड्रॉवर उडत त्यातला मोबाईल घेतो. तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. शेवटी समोरून रिंग वाजते. त्याला एलिझाबेथचा कॉल येतो. ती त्याला स्वतःकडे बोलवते. समोरच्या खोलीचे
ऑफिसचे लाईट्स लागतात. त्याला ती हात हलवताना दिसते. तो तिला हाय करतो. तो फोन ठेवून तिच्याकडे पळतो. तोपर्यंत श्रीकांत आलेला असतो. कागदाचा ओल घेऊन तो सटकतो. श्रीकांत त्याला शोधायला लागतो. सगळीकडे शोधाशोध सुरू होते. राजाराम डॉक्टर शेनॉयना फोन करून एलिझाबेथ पुन्हा मंदार साठीला दिसल्याचं सांगतो. मंदार जुन्या बिल्डिंग कडे येतो. तो एलिझाबेथला शोधत असतो. तो त्या दरवाजापाशी येतो. तेवढ्यात मंदार आज जाऊ नकोस असं म्हणत राजाराम तिथे येतो. तो त्याला इंजेक्शन देतो. डॉक्टर रवीश तिथे येतो. श्रीकांत त्याला एलिझाबेथ विषयी सांगतो. डॉक्टर रवीश म्हणतो एलिझाबेथ हा भास्करचा भास होता. तो अनाथ असल्यामुळे तो तिला आई मानायचा. हीच गोष्ट त्याने मंदारलाही सांगितली असेल. मंदारला ही आई नाही म्हणूनच त्याला भास्करने जे सांगितलं ते खरं वाटायला लागलं असेल. त्यालाही भास होत आहेत. यालाच मेडिकल टर्म मध्ये शेअर्ड सायकोसिस म्हणतात. लहान मुलांमध्ये हे कॉमन आहे. त्याच्या कलाने घ्या म्हणजे तो लवकर बरा होईल. डॉक्टर निघताना श्रीकांतला म्हणतो ही गोष्ट डॉक्टर राधिकाला कळू देऊ नका. भास्करच्या बाबतीत त्या खूप काळजी करायच्या. आता तीच काळजी त्यांना मंदार बद्दलही आहे. सकाळी उठल्यावर मंदार श्रीकांतला सांगतो खरंच एलिझाबेथ आहे. तुम्ही गेलात तर तुम्हाला सुद्धा दिसेल. तुम्ही जर तिला जाऊन भेटला नाही तर मी बरा कसा होणार. शेवटी श्रीकांत त्याला होकार देतो. मंदारकडे असलेला मॅप तो बाबाला देतो. भास्करने मंदारला दिलेला मॅप एलिझाबेथच्या रूम कडे जायचा असतो. तो त्याला कबूल करतो. खाली आल्यावर हातातला मॅप फेकून देतो. जिऱ्याखाली बसतो. परत समोर पडलेला कागद उचलतो. कागदावर जिमी डिसूजा व एलिझाबेथ डिसूजा अशी 2 नावं असतात. अचानक त्याचे हात रक्ताने मागतात. घाबरून तो कागदाचा गोळा खाली टाकतो. परत हातांकडे बघितल्यावर तिथे काहीच नसतं. मंदारला बाय करून तो जुन्या बिल्डिंग कडे जातो. दरवाजा उघडून आत गेल्यावर त्याला एक बाई दिसते. ती त्याला मदत करायला सांगत असते. ती पुढे जाते. तो तिच्या मागे जातो. दरवाजा बंद झालेला असतो. तो आत डोकावून बघतो आणि समोरून ती डोकावून पाहते. तो घाबरून खाली बसतो. तेवढ्यात त्याच्या माने कोणीतरी इंजेक्शन देतं. मंदार समोरच्या खिडकीत वाट बघत बसलेला असतो. रवीश येऊन त्याला टेस्ट करायला घेऊन जातो. श्रीकांतला शुद्ध येते. तो अँब्युलन्स मध्ये असतो. त्याच्या समोर डॉक्टर शेणॉय व राजाराम बसलेले असतात. डॉक्टर शेणॉय त्याला म्हणतात तुला इथे असं आणल्याबद्दल सॉरी. तो बंद बिल्डिंग मध्ये घडलेली घटना त्यांना सांगतो. डॉक्टर म्हणतात तुला भास झालाय. अशी कुठलीही व्यक्ती तिथे अस्तित्वात नाही. श्रीकांत म्हणतो अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीकडून कुणी फॉर्म भरून घेतं का. तो जवळचा फॉर्म त्यांना दाखवतो. त्यावर फक्त चित्र असतं. डॉक्टर त्याला म्हणतात तुलाही शेअर्ड सायकोसिस झालाय. तरीही श्रीकांत मानायला तयार नसतो. शेवटी डॉक्टर त्याला बिल्डिंग मध्ये जाऊन बघू म्हणतात. ते आतमध्ये येतात. श्रीकांतला राजाराम रूम दाखवायला लागतो. त्या बंद असतात. श्रीकांत त्याला चोरजीना विचारतो. श्रीकांत तिथे जाऊन चेक करतो. तिथे कोणीच नसतं. तो डॉक्टरांना मंदारला घरी नेण्याबद्दल सांगतो. डॉक्टर त्याला अडवतात. त्याला म्हणतात भास्करचं जसं झालं तसं मंदारचं होऊ नये म्हणून राधिका झटतेय. तरीही मंदार तयार नसतो. ते राधिकाला भेटून जायला सांगतात. त्यांच्याकडे मंदारचे लेटेस्ट रिपोर्ट आलेले असतात. राधिका श्रीकांतला एक्सरे दाखवते. मंदारच्या दोन्ही लंग्स मध्ये गाठी असतात. मंदारच्या रिपोर्टनुसार त्याला कॅन्सर असण्याची शक्यता राधिका बोलून दाखवते. एका छोट्याशा सर्जरीने त्याच्या लंग्स मधल्या दोन्ही गाठी काढून टाकल्या जातील. काही सेशन्स केमोचे द्यावे लागतील. तेही गरज असेल तरच. ती त्याला 7 ते 10 लाखांपर्यंतचा खर्च सांगते. श्रीकांतच्या तो आवाक्या बाहेरचा असतो. मेडिक्लेमही संपलेलं असतं. एका एनजीओ बरोबर टायअप असल्यामुळे त्यांना तिथून मदत मिळेल ती श्रीकांतला म्हणते. श्रीकांत सर्जरीला तयार होतो. श्रीकांत जुने फोटो बघत असतो. तेवढ्यात राजाराम एका माणसाला श्रीकांतवर लक्ष ठेवायला घेऊन येतो. एनजीओची माणसं मंदारचं रेकॉर्डिंग करतात. एनजीओ कडे मदतीचा ओघ चालू होतो. राधिका श्रीकांतला सांगते फंडिंग अरेंज झालंय. आज ऑब्झर्वेशन मध्ये ठेवून उद्या 3 ते 4 तासात सर्जरी आटपेल. राधिका निघून गेल्यावर एनजीओ वाला माणूस श्रीकांतला म्हणतो मंदारसाठी फंडिंग 4 दिवसात अरेंज झालंय. त्याबद्दल तो राधिकाचे आभार मानायला सांगतो. श्रीकांत मंदारपाशी येतो. मंदार त्याला म्हणतो तुम्ही नवीन मंदार शोधून ठेवा बाबा. एलिझाबेथला जाऊन तुम्ही भेटला नाहीत ना मग मी बरा कसा होणार. मंदार श्रीकांतला परत एलिझाबेथला भेटायला सांगतो. बाहेर निघाल्यावर एनजीओ वाल्या माणसाचा फोन श्रीकांत उचलतो. त्याला त्यात एलिझाबेथचा व्हिडिओ दिसतो. श्रीकांत राजारामवर पाळत ठेवतो. त्याला पकडतो. राजाराम खिशातून सुई काढणार इतक्या श्रीकांत त्याच्या हातावर मारतो. त्याला मोबाईल दाखवून एलिझाबेथ विषयी विचारतो. श्रीकांतने धमकवल्यावर राजाराम पोपटासारखा बोलायला लागतो. एलिझाबेथ इथे नर्स म्हणून काम करायची. तिचा 3 वर्षांचा मुलगा इथेच ऍडमिट होता. तो कॅन्सरमुळे वारला. तसं एलिझाबेथला वेळ लागलं. त्या वेडाच्या वरात तिने 3 मुलांना चुकीचं औषध दिलं. हॉस्पिटलची बदनामी होईल म्हणून तिला पोलिसात दिलं नाही. डॉक्टर शेनॉय यांनी तिला जुन्या बिल्डिंग मध्ये एका रूम मध्ये बंद करून ठेवलं. पण 3 दिवसांनी तिथून ती पळाली. पुढे तिचं काय झालं माहित नाही. श्रीकांत त्याला शेअर्ड सायकोसिस बद्दल विचारतो. तो म्हणतो 8-10 महिन्यांपासून इथली मुलं एलिझाबेथ दिसते म्हणायला लागली. शेनॉय साहेब मुलांचा भास असल्याचं म्हणाले. जी मुलं जुन्या बिल्डिंग मध्ये गेली ती वारली. पण डॉक्टर राधिकांमुळे मंदार नक्की वाचेल. तरीही श्रीकांत त्याला जुन्या बिल्डिंग कडे आणतो. श्रीकांत एलिझाबेथची रूम विचारतो. तसा राजाराम त्याला आत ढकलो बाहेरून कुलूप लावतो. श्रीकांत सगळीकडे शोधायला लागतो. त्याला तिथे तो दरवाजा दिसतो. त्यात आत डोकावल्यावर बाहेर एलिझाबेथ उभी असते. दरवाजा उघडून श्रीकांत आत येतो. तिथे असलेला दुसरा दरवाजा उघडतो. त्याला तिथून मंदारची रूम दिसते. मंदार फोनवरून एलिझाबेथला विचारतो तू आता मला बरं करणार ना. तिथे राधिका येते. वॉर्ड बॉईजला बोलावून मंदारला ओटीसाठी तयार करायला सांगते. श्रीकांतला बेडवर एलिझाबेथ झोपलेली दिसते. तो म्हणतो तो जिमी नाही माझा मंदार आहे. जिमी मेलाय आता. बाहेर पळताना ती त्याला पकडते. तो म्हणतो मंदार माझी वाट बघतोय. ती त्याला सोडून देते. तो बाहेर येतो. तिथे शेनॉय राजाराम रवीश येतात. तो त्यांना एलिझाबेथ तिथे बसलीये सांगतो.
सांगतो ते तिथे येतात. डॉक्टरच्या इशाऱ्यावर राजाराम श्रीकांतला इंजेक्शन देतो. मंदारला ओटीत नेलं जातं. श्रीकांत ग्लानीत असतो. राधिका तिथे येऊन त्याला बघून डॉक्टर रवीशला स्ट्रॉंग डोस का दिला नाही म्हणून विचारते. डॉक्टर रवीश शेणॉयला म्हणतो, या हॉस्पिटलमध्ये तुमच्यानंतर सिनियर मी असून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला मॅनेजमेंटवर आणलं. राधिका त्याला म्हणते, माझ्यामुळे या हॉस्पिटलमध्ये 300% बिझनेस वाढलाय. रवीश तिला म्हणतो, लहान मुलांचे मृत्यूही 300%नीच वाढले. ती पप्पांना म्हणते, मंदारची ट्रीटमेंट मी व्यवस्थित केली आहे. सर्जरी झाली की पटेल तुम्हाला. डॉक्टर रवीश तिला म्हणतो, मंदारला सर्जरीची गरजच नाही. अशी नाटकं आपण खूप केली आहे याआधी. ती म्हणते, मी फक्त अनाथ आणि गरीब मुलांची सर्जरी करते. त्यातूनच फंडिंग मिळतं आणि सर्जरी केली नाही तर माझी प्रॅक्टिस तरी कशी होणार. श्रीकांतला हे सगळं समजत असतं. रवीश तिला सांगतो, हे करण्याची गरजच नाही कारण तुझ्याकडे मेडिकलची डिग्रीच नाही. 3 वेळा फेल झाली आहेस तू. एलिझाबेथचं नाव काढलं तरी तुला वेळ लागतं. ती म्हणते, एक साधी नर्स असून सुद्धा एका डॉक्टरला शिकवायची. माझ्या सगळ्या पेशंटना आणि मुलांना पळून जायला ती मदत करायची. त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू होतं. डॉक्टर शेनॉय मध्ये पडतात. ते राधिकाला सांगतात, मंदारची सर्जरी करायची काही गरज नाही. एक कट द्या, स्टिचेस टाका आणि ऑपरेशन झालं म्हणून सांगा. हे काम ते रवीशला देतात. रवीश विचारतो, याचं काय करायचं. डॉक्टर त्याला संपायला सांगतात आणि जर कोणी विचारलंच तर सांगायचं मुलाला हॉस्पिटलमध्ये टाकून पळून गेला. राधिका श्रीकांतकडे येऊन म्हणते, मी फक्त मंदारची सर्जरी करणार होते पण आता त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा मीच करीन. मंदार बरोबर घालवलेले क्षण त्याच्या डोळ्यांपुढे येतात. राजाराम तिथे इंजेक्शन द्यायला आलेला असतो. श्रीकांत त्याच्या खिशातून इंजेक्शन काढून त्यालाच मारतो. तो स्वतःला सोडवून तोंडावर पाणी मारतो. धडपडत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. राधिका ऑपरेशनचे व्हिडिओ बघत ओटीत येते. ती वडिलांना सांगते, मी सर्जरी मॅनेज करीन. मंदार ओटीमधून गायब झालेला असतो. श्रीकांत त्याला घरी आणतो. जनसंजीवनी हॉस्पिटलची ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर झळकते. मंदार टीव्हीवर दिसतो. त्याचे सगळे रिपोर्ट्स फेक असतात. त्याला फक्त माइल्ड अस्थमा असतो. श्रीकांत पोलिसांबरोबर हॉस्पिटलमध्ये येतो. एलिझाबेथने दाखवलेला पुरावा तो शोधून काढतो. तो मोबाईल श्रीकांत पोलिसांना देतो. नर्सचा व्हिडिओ त्यात असतो ज्यात तिने डिग्री नसताना राधिकावर चुकीचं ऑपरेशन केल्याचा आरोप केलेला असतो. खोटे रिपोर्ट्स तयार केलेले असतात. राजारामने तिला इंजेक्शन दिलेलं असतं. डॉक्टर शेनॉय तिच्या मुलाच्या बाजूला एलिझाबेथला दफन करायच्या ऑर्डर्स देतात. पोलिसांकडे आता भक्कम पुरावा असतो. श्रीकांत डॉक्टर शेनॉयना म्हणतो, तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी एलिझाबेथच्या बाळाचा जीव घेतलात तुम्ही, तरीही एलिझाबेथ तुमच्या मानगुटीवर बसलीच. बरीच माणसं राधिका विरोधात बोलतात. एनजीओने हॉस्पिटल व शेनॉय फॅमिली विरोधात केस दाखल केलेली असते. श्रीकांत बोलतो, आम्हाला डॉक्टर विषयी खात्री असते ते आमचा आजार बरा करतील, पण यांच्यासारखी लोक आमच्या बेतीचं भांडवल करतात आणि आम्हाला लुबाडतात. हॉस्पिटलचं लायसन रद्द होतं. एन्क्वायरी कमिशन बसवली जाते. पोलीस त्यांना घेऊन जातात. श्रीकांत हॉस्पिटलमधून बाहेर पडतो. त्याने मंदारसाठी नवीन ग्लोव्ज घेतलेले असतात. खेळताना दम लागू नये म्हणून तो त्याला अस्थमा पंप देतो. मंदारची प्रॅक्टिस पुन्हा चालू होते.